आणि वरचे बक्षीस गोळा होत आहे. पियुष दादा दांगट पाटील यांच्याकडून कुस्ती निकाली झाल्यास 10,000 रुपये आहेत. दांगट पाटील यांच्याकडे 1,000 रुपये. रणजित दादा दांगट पाटील यांचे 1,000 रुपये. सोयरी जुकामा जराटे यांचे 2,000 इथं जमा येतं दादा. हा सर जुकामा जराटे यांच्याकडनं 2,000 रुपये. आणि कुस्तीला प्रारंभ झाला. तब्बल 2 वर्षाच्या विश्रामानंतर आज ही कुस्ती वडगावला लागलेली आहे. सचिन दांगट पाटील 1,000 रुपये चालू कुस्तीला. सचिन दादा वांदळे पाटील 1,000 रुपये चालू कुस्तीला. लाल लांगीमध्ये लढणारा माऊली कोकाटे, सराटे गावचा सुपुत्र, हनुमान आखाड्याला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा. रामभाऊजी शेळके यांचे 1,000 रुपये या कुस्तीवरती. तर निळ्या काळ्या लांगीमध्ये लढणारा महेंद्र गायकवाड, शिरशीचा सोलापूर जिल्ह्यातला पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करणारा अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार आणि पैलवान शरद पवार यांचा पट्टा. अशी कुस्ती लागलेली आहे. युट्यूब वाले आवाज बिवाज सगळं चेक करा. सुनील भाऊ शिंदे, आनंद शिंदे यांच्याकडून कुस्तीसाठी 1,000 रुपये. रणजित दांगट पाटील यांच्याकडनं चालू कुस्तीला 1,000 रुपये. रणजित दांगट पाटील यांच्याकडनं चालू कुस्तीला 1,000 रुपये. पांडुरंग नेवकोने यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद पांडुरंग शेठ. चला कुस्ती करा. अतिशय तगडी लढत. पैलवान महेंद्र गायकवाड माऊली कोकाटेंना विनंती, आपली कुस्ती मानासाठी महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. कुस्ती ही निकाली झाली पाहिजे. कुस्ती किशोरांना झराणींचे 1,000 रुपये जमा. रमेश बेंद्रे, जयसिंग दादा हातात गदा ठेवून हात दुखावते तुमचा. रमेश बेंद्रे ओंकार ज्वेलर्स यांच्याकडनं चालू कुस्तीला 5,000 रुपये. ओंकार किशोरांना झराणींचे 1,000. ओंकार ज्वेलर्स रमेश बेंद्रे चालू कुस्तीला 5,000 रुपये. अंगेश्वर सर ती कला खरं तुम्ही उचलून बघा करा कशी जडे पाठी. जरा कोपऱ्यावरती आता फोटो काढणारे घरात पोरग एखादं तयार करा, त्याच्या खात्यावर एखादी गदा जिंकल्या फार भारी वाटेल मला. 100% जयसिंग म्हणून सांगितलंय मगाशी, पण त्यासाठीच बोलवली ती सगळी. चला कुस्ती करा. पहिला महेंद्र गायकवाड विरुद्ध माऊली कोकाटे. चालू कुस्तीला संजय भाऊ पवळे 500 रुपये. शहाजीन वांदळे 500 रुपये. 2 वर्षाच्या प्रदीर्घ विश्रामानंतर ही कुस्ती लागली आहे. समोर जे पंच उभे फिरते राहावा विनंती आहे. बलदंड ताकदीची दोन्ही पोरं. 100-120 किलोच्या आसपास वजन आहे दोघांची. महेंद्रचं वजन 130-135 किलो आहे. माऊली कोकाटे 120 किलोच्या आसपास वजन आहे. 2.5-3 क्विंटल बोजा आहे दोघाचा. कडला बसलेले जपून बसा, अंगावर पडलं तर चपातीच होईल. ज्या मोबाईल खेळण्यावर तुम्ही खेळता त्याची सुद्धा डिस्प्ले सुद्धा सापडायचा नाही परत. त्यामुळे जपून बसा. कुस्ती करा. पहिलवान ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे. 2 वर्षाच्या प्रदीर्घ विश्रामानंतर आज ही कुस्ती वडगावच्या मैदानावरती लागलेली आहे. उत्सव कमिटीच्या माध्यमातून 5 लाख रुपयाने चांदीची गदा असा इनाम आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असणारी मंडळी. बोला दादा. रणजित दादा दांगट पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये चालू कुस्तीला. आतापर्यंत 20,000 रुपये जमा झाले चालू कुस्तीला. शाबास. पैसा सगळ्याकडे पण देण्याची दानत असावी लागते. अशी दानदार मंडळींच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान संपन्न होते. चला महेंद्र माऊली कुस्ती करा. दादा इकडं 5 जमा येतं, तुमच्याकडे 20 असे 25. रमेश शेठ दांगट पाटील 1,000 रुपये. 26,000 रुपये आणि 5 लाख रुपये गावचे. आणि गावचे 5 लाख असे 5.25 लाख रुपये इनाम झालेला आहे. आणि चांदीची गदा. पैलवान कुस्ती करा. माऊली आणि महेंद्र. गाववाल्यांना निराश करायचं नाही. कुस्ती चितपटच झाली पाहिजे. शाबास. वाटत नाही का की अशा बलदंड ताकदीची पोरं आपल्या घरात तयार करावी का नुसतं मॅगी खायला घालायचं आणि हॉर्लिक्स पाजून शाळेत ढकलून द्यायचं. चितपट झाली हो. येणार नाही त्याचा आजार. आणि बऱ्याच घरांमध्ये हे म्हणतात अशी परिस्थिती, नाश्त्याला सुद्धा आई बाबा उठत नाहीत. पोरग बाहेरून जाता नाश्ता घेऊन जाते. या परिस्थिती आहे. कोणाला नाव ठेवण्याचा विषय म्हणून नाही. आज
तरुण पिढी आणि लहान मुलांकडे बघितल्यानंतर कीव पण येते आणि वाईटही वाटतं. पोराच्या हातपायाच्या काड्या घाललेल्या आहेत आणि पाठीवरती कमीत कमी 20-25 किलोचं दप्तर आलेलं आहे. काय वाढवायचं, काय जपायचं, काय जोपासायचं, काय फुलवायचं हे लोकांना कळना मार्ग आहे. आम्ही म्हणणार नाही कुस्तीमध्ये टाका, क्रिकेटमध्ये टाका, कबड्डीमध्ये टाका, जुडोमध्ये टाका. काळाची गरज आहे आपली पोरं खेळात जाणं. कोणी कोणाची इस्टेट बघायला येत नाही, कोणी कोणाचा पैसा अडका बघायला येत नाही, कोणी कोणाची धनदौलत बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये तयार कराव्यात. त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा. बऱ्याच जणांना वाटत असेल काय 12 वाजून गेल्या, 12:15 झाल्यात, काही किती वेळ चालू आहे. आपल्या घरात तयार करा. आपल्या लेकराची कुस्ती 12 वाजता लागू द्या. माणसं झोपेत उठून कुस्ती बघतात. विराज विकास बाप्पू दांगट पाटील 1000 रुपये चालू कुस्तीला. पैलवान राहुल भाऊ गवळी यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आकड्यातली थोडी गर्दी. पियुष दादा थोडं या बाजूला सरा, सगळे खाली बसा. एक यशस्वी कुस्ती मैदान गावच्या वतीनं 25 कुस्त्या हेमंत दादा, आनंद दादा आपण जोडल्या होत्या इथं मैदान चालू व्हायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर तब्बल 30 ते 32 लढती या मैदानावरती, अशा तब्बल 55 ते 60 लढती या मैदानावरती संपन्न झालेल्या आहेत. ताकदीचा अंदाज घेऊन झाला असेल तर माऊली आणि महेंद्र काहीतरी घडायला पाहिजे. कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. या अगोदर मागची 2 वर्ष या मैदानावरती सिकंदर शेख सारखा पैलवान लढून गेलेला आहे. माऊली कोकाटे लढलेला आहे. ऋषीभैया जाधवांच्या माध्यमातून 2 वर्ष कुस्त्या पुरस्कृत होते आणि या वर्षी 1000 रुपये योगेश दांगट पाटील कुस्ती करा पैलवान. या वर्षी गावच्या वतीनं शेवटची कुस्ती पुरस्कृत आहे. मागच्या वर्षी ऋषीभैया जाधवनं कुस्ती पुरस्कृत केली होती. शबास पैलवान, कुस्ती करा. यंदा गावच्या वतीनं 5 लाख रुपये इनामाची कुस्ती चालू आहे. कुस्तीवरती प्रेम करणारं पैलवानांचं गाव वडगाव बुद्रुक आहे. कुस्ती करा. एक यशस्वी कुस्ती मैदान अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. खऱ्या अर्थानं गेली महिनाभर झालं झटणारी सगळी मंडळी मगाशी आखाड्यावरती आली असतील. शबास हो. आणि कब्जा घेतलेला आहे. माझ्या समोर उभी राहिलेली हो बाळा. दादा मला काही दिसणार नाही, काय केलं ते कळणारच नाही मला. तुम्ही खाली बसा. तुमची धड एवढी मोठाली मला काही दिसत नाही. मी बारीक आहे. हा, कृपया सरांना जरा दिसू द्या. शेवटची कुस्ती जरा. शेवटची कुस्ती अटीतटीची लढा. चला, माऊली आणि महेंद्र संपूर्ण. काकासाहेब पवारांचा बट्टा तर दुसरा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा बट्टा. असे 2 सद्गुरू लाभलेले पैलवान आहेत. सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राजाची कांता का भीक मागेल. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सद्गुरू लाभलेले कधी वायाला जात नसतात. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. असे सद्गुरू लाभलेले पैलवान आहेत. आज विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. पोलीस डिपार्टमेंटचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब 15-15, 16-16 वर्षाची पोरं पिऊन पडायला लागली. परिस्थिती फार बेकार झाली. तुम्ही सगळीकडे छापा टाकताय. आज शहरामध्ये चुकीच्या मार्गावरती तरुण पुढे भरकटायला लागले आणि त्यांना जर त्याच्यापासून बाजूला करायचं असेल तर अशी कुस्ती मैदानात अशी पैलवान होणं काळाची गरज आहे. त्याच्याशिवाय आपली पोरं व्यसनांपासून दूर राहू शकत नाही. ही ठाम विश्वास नाही, हा ठाम संकल्प आज प्रत्येकाने केला पाहिजे. कुस्ती करा पैलवान. नुसतीच पोरं चांगल्या कॉलेजमध्ये शिकली म्हणून लई मोठी होत नसतात. बापाने एकुलता एक म्हणून थार गाडी द्यायची, बुलेट गाडी द्यायची आणि यानं पुंगळी काढून कॉलेजच्या बाहेर वाजवत जायचं. काळ आव्हानांचा आहे. फार वस्ताद शरद पवार यांना विनंती. गावच्या वतीने आपला सन्मान होतोय. तो सन्मान घेण्याकरता आपण आकड्यामध्ये यायचे. वस्ताद शरद पवार. चला पैलवान शरद भाऊ पवार आपण आखाड्यात यायचंय. नाहीतर बऱ्याच जणांची पोरं पोतदारला आहेत, पवार पब्लिकला आहेत, इकडं आर्यन्सला आहेत. मला सगळी माहिती त्या भागामधली. सांगायचं कारण आहे पाठीवरती 25 किलोचा भोजन, पोराचं वजन 15 किलो आहे. हा, आपली पोरं तालमीत पाठवा, नसतील तर जुडोला पाठवा. मगाशी आमच्या इकडं यशवंत बापूंची जुडोचा सुद्धा क्लब आहे आपल्या गावामध्ये. स्वतः शिवछत्रपती अवॉर्डी आहेत. गणेश वस्त्रांची तालीम आहे. पलीकडे काकासाहेब पवारांची तालीम आहे. इकडे विजय काका बर्डेची तालीम आहे. इकडे मामासाहेब मोळ कुस्ती संकुलन आहे. शहरामध्ये शिवरामदादा तालीम आहे, खलकर तालीम आहे, कुंजीर तालीम आहे, अगरवाल तालीम आहे.
पैलवान फाउंडेशनची पैलवान मांगडे माऊली वसंत मांगडेंची तालीम आहे मांगडेवाडीला. पलीकडे अमोल बुचडेंची तालीम आहे. इकडे जांताराजा कुस्ती केंद्र संदीपाप्पा बोडवेंचे आहे. तिकडे हिंदकेसरी आखाडा योगेश दोडकेंची आहे. कितीतरी तालमीत आज आपल्या भागामध्ये गरज आहे ती डोळसपणे बघण्याची आणि आपली पोरं तालमीपर्यंत नेऊन सोडण्याची. कोणी ये म्हणल्याने येत नसतं. आपल्या घरात एखादं तयार असावं लागते. कोणावरती हात उगारण्यासाठी नाही, पण कमीत कमी उगारलेला हात तरी धरण्याची धमक त्याच्यात असावी. वस्ताद शरदचंद्रजी पवार यांचा सन्मान गावच्या वतीने होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. चालू उत्कृष्ट कुस्ती कुस्तीला कॉमेंट्रीसाठी सुरेश झुकांबा झरंडे यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस. चितपट झाली तर पियुष दांगट पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये देण्यात येणार आहे. हे कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दैगुडे माझ्यासाठी आलेला आहे. काळाची गरज आहे. पोलीस डिपार्टमेंट कायदा हे नंतर घडून गेल्यानंतर असते. कमीत कमी आपल्यावरती वेळ आल्यानंतर उभा राहायची धमक तरी त्याच्यात असावी. महेंद्र आणि माऊली कुस्ती करा पैलवान. आज पोलीस डिपार्टमेंट मध्ये 4 DYSP कुस्तीने डायरेक्ट नियुक्त आहेत. कितीतरी PS आहेत. तुमच्या इथंच पोलीस स्टेशनला गणेश मोकाशी इथंच होते, आमच्याबरोबर कुस्ती केलेला पैलवान PSI म्हणून इथं होतं. इकडं जयसिंग दादा रणधीरजी पंगाल कोसाब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. भारतीय ग्रीको रोमन टीमचे अनेक वर्ष चीफ कोच राहिलेले पंगाल कोसाब यांचा सन्मान संपन्न होतोय. शबास महेंद्र, शबास माऊली. हो 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 हो. अतिशय तडफेनं कुस्ती करणारी दोन्ही पोरं डोळ्यात गेले का? हा. ज्या ज्यावेळी या देशावरती संकट आली त्या त्यावेळी पैलवानांनी छातीचा कोट केला. आज त्याच्यातले अनेक पैलवान पोलीस डिपार्टमेंटला आहेत. राहुल नाना आवार येऊन गेले, विजय चौधरी, नरसिंग यादव, सुनील साळुंके असे 4 DYSP कुस्तीतना डायरेक्ट नियुक्त आहेत. आमचे तानाजी सागर, तुषार डिबळे, विक्रम ओडतिले, तानाजी बनकर असे कुस्ती करा. महेंद्र मायवली कुस्ती करा. एक अतिशय तगडी कुस्ती चालू आहे. बस एकेरी पट्ट्या लागला महेंद्र. कुस्ती करा पहिला. बस. हो हो हो. कडला बसलेली जपून बसा. अंगाव पडलं तर चपातीच होईल. हो सर तुम्ही म्हणताय ते खरे. कुस्तीमधून अनेक पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत, अनेक अधिकारी झालेले आहेत. खऱ्या अर्थानं कुस्तीचं आणि पोलीस दलाचं फार जुनं नातं आहे. ज्या वेळेस 1952 ला 23 जुलै 1952 ला हेलसिंकीला काशाबा जाधवांनी भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामधलं पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं. दादा कुस्तीसाठी 4 वर्ष वनवन फिरत होते काशाबा जाधव. रेल्वेनं नोकरी दिली ना, मिलिटरीने नोकरी दिली, पोस्टानं कुणी नोकरी दिली नाही. पोलीस डिपार्टमेंट धावून आलं आणि DYSP पदावरती नियुक्त केलं काशाबा जाधवांना. जन्माची भाकरी दिली पोलीस डिपार्टमेंटनं. आज पोलीस डिपार्टमेंटनं चांगला बंदोबस्त पुरवलाय. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. खऱ्या अर्थानं विनय पाटणकर साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सुदर्शन मनापासून आभारी आहे. अतिशय 4 दिवस उत्कृष्ट असा बंदोबस्त विनय पाटणकर साहेब त्यांच्या सर्व सहकार्याने ठेवला. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ वडगाव बुद्रुकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार. कुस्तीतनं आमचे चुलते इथे आहेत. संजय सोनबा दांगट पाटील हेही त्या काळात नॅशनल चॅम्पियन होते आणि त्याच्यावरूनच ते पोलीस मध्ये भरती गेलेले. वा असं नाते. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. मिलिंद मुकुंद जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि ट्रॅक्टरवाल्यांसाठी सुदर्शन नाना दांगट यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुस्ती आपल्या इथे चितपट होणार. अंगेश्वर कुस्ती सोडवली जाणार नाही. चितपट होणार आहे. तुम्ही अर्धा तास बसायचं म्हणलं, आम्ही तासभर बसू. पहिला चितपट करतील कुस्ती. तसेच बाळासाहेब वाबळे हेही कुस्ती मधनच पोलीस मध्ये भरती झालेले आहे. वडगाव बुद्रुक मधनं कुस्ती मधनं पोलीस मध्ये भरती झालेले बरीच लोक आहेत. बरोबर. केंद्रीय जलोस यांच्याकडनं चालू कुस्तीला 5,000 रुपये. खऱ्या अर्थानं कुस्ती आणि पोलीस दलाचं नातं फार जुनं आहे. नव्या जणांना, नव्या पोरांना अजिबात माहिती नसते. पण जसं सांगली, सातारा, कोल्हापूर सगळे पोलीस दलात लगेच येतात, तसं आता वडगाव बुद्रुक झालंय सर, लक्षात आणि ठेवा. पोलीस मगाशी 4 पोरांचा सत्कार केला गावानं. 4ही पोलीस दलामध्ये भरती झालेली आहेत. आनंदनगर, जाधवनगर, वडगाव बुद्रुकची पोरं. वडगाव बुद्रुकचा एक कलेक्टर झालेला परवा दिवशी. वा. एक पोलीस झालेला आहे जेवेरी मधून. शुभम जागडे कलेक्टर झालेले आहेत. त्यांचाही खऱ्या सन्मान गेल्या वर्षी अर्थानं आपण त्या ठिकाणी केलेला आहे. दादा
एवढी मोठी सदनता असताना सुद्धा पोरं अभ्यासाकडे वळतायत ही फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर गुंठ्यावारी इकून बरेच जण बेकार झाले. आजूबाजूच्या गावांमध्ये बघा परिस्थिती काय आहे. ज्यांनी टिकवलं नाही, ज्यांनी पोरांना शिकवलं नाही, ज्यांनी चांगल्या संगीत पोरं घातली नाहीत, आज त्यांची परिस्थिती पाहण्यासारखी आहे. हॅलो. तसेच मित्रांनो, कुस्ती करा पैलवान, कुस्ती करा. वडगावचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे आहे. बळसर आहे. शबास माऊली. पटायला लागण्याचा प्रयत्न होता पण बाहुबलीनं तो हल्ला धुडकावलेला आहे. अटॅक आणि आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. चला पहिला कुस्ती करा. माऊली आणि महेंद्र नियमांच्या अधीन राहून आपल्याला कार्यक्रम पार पडायचा. चला कुस्ती करा पहिला. संस्कृती आणि परंपरेचं जतन करण्याचं काम चालू आहे. वाटत नाही का की आपल्या घरात एखाद असं असावं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुस्ती सोडणार नाही सर. जयसिंग दादाने इकडून सांगितलं, हेमंत दादाने तिकडून सांगितलं, आनंद दादा ते तिकडून सांगतायत, या बाजूने गणेश भाऊ सांगतात आणि पियुष भाऊ सांगतात. कुस्ती सोडवणार नाही. नाहीतर जो इनाम गाव ठरवल त्याला द्यावं लागेल, घ्यावं लागेल त्या पैलवानाला. बरोबर. दोन्ही पैलवान फार चांगले आहेत. जयसिंग दादा एवढ्या मोठ्या तब्येतीने एवढ्या दमाचे पैलवान घडण्यासाठी 12 15 वर्ष तालमीत राहावं लागते. त्यांच्या आई वडिलांसाठी एकदा टाळ्या करा. एवढ्या मोठ्या हस्ती घडवल्या. आपल्या पोराचं 25 वर 30 किलो वजन करता येत नाही. 130-35 किलोची पोरं तयार करणं आणि ती सांभाळणं एवढं सोपं नाही. खरंय सर, खरंय. हो. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, हिड्या गबाळीचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा चिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय. कडला बसलेले हो त्या लहान लेकराला इकडं. हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा ती कुस्ती लागते. एकदा कनेरला झाली होती श्रावण महिन्यामध्ये 2.5 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर ही कुस्ती झाली भोरमध्ये आणि त्याच्यानंतर ही कुस्ती झाली फुरसिंगीमध्ये आणि आज फक्त 4थ्यांदा ही कुस्ती आपल्या इथं लागते. टाळ्या करा जरा कुस्त्या जोडणाऱ्यांसाठी. वडगावमध्ये 4थ्यांदा ही महाराष्ट्रामधली 4थ्यांदा कुस्ती लागते फक्त. ही कुस्ती घ्यायचं कुणाचंही काम नाही. हे म्हणतो आंतरराष्ट्रीय मल्ल आपण वडगावमध्ये आणलेले आहेत. अमित भाऊ गायकवाडांकडून 1000 रुपये कुस्तीवरती. माऊली आणि महेंद्र कुस्ती करा पहिला. सर दानशूर व्यक्तिमत्व आहेत सगळे. जेवढे हजारो रुपये मिळत आहेत, पण हे पण लक्षात ठेवा, जेवढे जोर आणि बैठका हे पैलवान सुद्धा मारतात, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. मिलिंद मुकुंद जाधव यांच्या वतीने या कुस्तीवरती 2000 रुपयाचं बक्षीस आले. शबास. हो. जिमला जाणारी मंडळी असं लढायला नुसते डंबेल्स मारून चालत नाही. हा दिवस दादा. पण खऱ्या अर्थानं शरीर माध्यम खलुधर्म साधना, शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं. हे राजर्षी शाहूराजानं सांगितलं नाही तर कृतीतही उतरवलं. राजर्षी शाहूराजांनी 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि त्याच्यावरती 3 वाक्य लिहिली. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, शरीर माध्यम खलुधर्म साधना, शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं. आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांनी शरीर यष्टी बनवली. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतो. या आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. तुमचं सोनं नाणं पैसा अडका गाड्या घोड्या. आणि आधुनिक काळामध्ये लोकांकडून गल्ल जा. हो. आपल्या घरात एखादं तयार करा. घरात राबवण्याचा कार्यक्रम आहे हा. निखिल दांगट कुठं असतील स्टेजशी संपर्क साधायचा आहे. निखिल दांगट. आशिष भाऊ दांगड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. माऊली आणि महेंद्र कुस्ती करा. जवळजवळ अर्धा तास होत आलं कुस्ती चालू आहे. कुस्ती सोडवणार नाही. कुस्ती करा दोघं पा. माऊली आणि महेंद्र त्यांना विनंती पैलवान कुस्ती करायची. चला. आणि दोन्ही महाराष्ट्राचे आहेत. संपूर्ण गाव तुमची कुस्ती पाहण्यासाठी थांबलेले इथे. आशिष भाऊ दांगड यांच्याकडून 2000 रुपये या कुस्तीसाठी. चला कुस्ती करा पहिला.
केल्याने होत आहे रे, आधी केल्याची केल्याचं पाहिजे. पाहिजे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कुस्ती करा माऊली, महेंद्र कुस्ती करा. चला पहिला कुस्ती चितपट झाली पाहिजे, करा. दोन्ही पैलवान या महाराष्ट्राची दौलत आहे. शबास माऊली. अगदी बघा, पटापट त्यांना माहिती झालं कुस्ती चालू आहे. वारंवार पटारवरती पट काढण्याचं काम चालू आहे दोन्ही पैलवानांकडून. महाराष्ट्रातले आणि देशातले दादा दोन्ही टॉपचे पैलवान आहेत. रिस्क उचलायला कोणी तयार नाही. मी माग महाशिवरात्रीला पौडला मैदानला होतो अमित पिंगळेच्या, तिथं सिकंदर शेख आणि माऊलीची कुस्ती झाली होती. रात्री 1 वाजता कुस्तीचा निकाल लागला नाही. अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं, थोडा किरकोळ वादावादी झाले. मीडियावर लगेच म्हणले काहीतरी हे झालं ते झालं. आम्ही साक्षीदार होतो, काहीच झालं नव्हतं. आणि आज पुन्हा एकदा महेंद्र विरुद्ध माऊली अशी लढत. डोळ्याचं पाडणं फेडणारी, गावचे 5 लाख रुपये आणि वरचं बक्षीस 50,000 अशी 5.5 लाख रुपये कुस्ती चालू आहे. टाळ्या करा जरा देणगीदारांसाठी, बक्षीस देणाऱ्यांसाठी. हे सत्पात्री दान आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावाचं जाण आणि भान असावं लागतंय. नाही ते एका रात्री मध्ये लाखो रुपये उधळत दुसऱ्या दिवशी पापाचं धनी होतात. कुठं उधळतात हे सांगायला नको. हो, चमचमवरती गौतमीवरती उधळणारी बरीच आहे ती, पण हे सत्पात्री दान आहे. हो, याच्यामधून पैलवानांच्या खुराकाचा खर्च निघणार आहे. जयसिंग बापू, हे सत्पात्री दान आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचं जतन काम चालू आहे. जयसिंग पाटील दांगड यांच्या वतीनं 1,000 रुपये या कुस्तीवरती. चला कुस्ती करा पैलवान. अर्धा तास होऊन गेलं, कुस्ती चालू आहे. चला पहिला अर्धा तास झालाय, कुस्ती करा. आपल्याला वारंवार विनंती आहे, कुस्ती चितपट करा. आम्हाला मान्य आहे, आपण आंतरराष्ट्रीय दोन्ही तोला मोलाचे पैलवान आहात, पण कुस्ती जरा चितपट करा. कोण पुढाकार घ्यायला तयार होत नाही, कृपया आपण जरा हालचाल करा. चला पैलवान कुस्ती करा. माऊली आणि महेंद्र. हेमंत दादा, आनंद दादा, बोला सर. कुस्ती करा पैलवान. पियुष दादाचे 10,000 रुपये आहेत. कुस्ती निकाली व्हायला पाहिजे. गावाचे 5 आहेत. वरची 40,000 असे 5.5 लाख. हर्षद लोमटे, रामसिंग राजपूत सर, खांडेकर पैलवान आणि मंथन गव्हाणे, चौघांना विनंती, माग या. मला चौघाची नाव माहिती. हा, या इकडे. चला सगळे. ए बारक्या, ये ना इकडे तू. हे तरी स्वस्त आहे, तुझं नाही अवघड आहे. हलगेवाले एक झटका होऊन जाऊ दे पटकन. बस, पाय उचला, पाय उचला. कुस्ती करा. फारच चांगली लढत चालू आहे. अतिशय तगडी लढत आहे. बस माऊली, बस महेंद्र. हो, हलगेवाले. हो, चला कुस्ती करा. बस. हो, जपून बसा. आणि बऱ्याच जणांना हेमंतला वाटत असेल, याच्या हातात माईक आहे, कान मोडा झाला आणि सगळ्याला म्हणतोय पैलवान करा. साहेब, I have done my MSc in economics from the Gokhale Institute and graduated from Ferguson College. I'm currently working as a senior analyst in multinational company. सरांसाठी टाळ्या. असेल तर माझं लिंक्डइन प्रोफाईल चेक करू शकता. हंकेश्वरदाई गुढे नावानं आहे, तुम्हाला सापडून जाईल. खरंच सर एकदम हुशार आहेत. सांगायचं तात्पर्य, शिक्षणाबरोबर खेळ आणि खेळाबरोबर शिक्षण करता येतं. गरज आहे ती फक्त डोळसपणे बघण्याची. हो, काळ गरजेचं आहे. आणि पैलवानकी करत असताना पैलवानकी चांगलीच केलेली आहे. शाबास. त्याच्यामुळं शिक्षण आणि खेळाचा ताळमेळ साधता आला तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आमचे वांजळे सर त्या ठिकाणी बसलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा समितीचे टॅलेंट सर्चचे प्रमुख आहेत ते. हो, 10 मिनिटं होते, 10 मिनिटं होते. चला 10 मिनिटं. चला कुस्ती चालू करा. जवळजवळ 35 मिनिटं होऊन गेल्यात, कुस्ती चालूच आहे. चला माऊली, शबास महेंद्र. करा पहिला कुस्ती करा. चला सर, चितपट झाली नाही कुस्ती. चला कुस्ती करा पैलवान. चला.
बऱ्याच जणांना वाटत असते 5 मिनिटात निकाल लागावा, मॅगीची सवय लागलेली आहे ती. मॅरेथॉन कसोटी बघणारी फार दर्दी मंडळी असतात. मैदान हे दर्दी मंडळींचं असते. 2020 आता फास्ट फॉर्मॅट आला मॅगीवाल्यांचा. हो, अतिशय तोलामोलाचे पैलवान आहेत, त्यामुळे रिस्क कोण घेत नाहीये. कोणी रिस्क घेत नाही दादा, बरोबर. आंतरराष्ट्रीयचे पैलवान आहेत. शाबास. पैसा कुणाला नकोय, पण कुस्ती पैशासाठी नाही, नावागावासाठी लढली जाते. वस्तात फिरत राहावा इकडचे. हो, पैलवान हा घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं भूषण असतोय. उगाच नाही. पैलवान की पैशासाठी नाही तर नावागावासाठी केली जाते. बसा खाली. तुमच्या चिमुडभर मातीने त्यांच्या अंगाचा कोपरा बी नाही कोण घालायचा. हा, त्याला मोठीच मूठ पाहिजे अशी, हे म्हणतात सारखी कपकना माती पडली बँकावर. चला कुस्ती करा. शबास माऊली, शबास महेंद्र. चला पैलवान, कुस्ती करा पैलवान. वेळ पुढे सरकायला लागलाय. वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. समय बडा बलवान होता है, समय किसी का गुलामी नहीं होता. वक्त कशी केले रुकता नाही पैलवान. कोरोना सारखी महामारी थांबली नाही. जगावरती युद्धाचं सावट असताना तेही थांबलं नाही. तुम्ही कुस्ती करा, वेळ कुणासाठी थांबत नाही. दोन्ही बलदंड ताकदीचे. ताकदीला ताकद लागल्यानंतर 10 मिनिटाचा वेळ. आता इथून पुढे 10 मिनिटं नोंद घ्या. चला चालू करा कुस्ती. आता अतिशय तगडी कुस्ती चालू आहे. तुमचं प्रेम आहे कुस्तीवरती, म्हणून कुस्ती आज जिवंत आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. कुस्तीचा राजाश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली. आणि तुमच्या आमच्या सारखी गावोगावची मंडळी एकत्रित आली आणि गावच्या ग्रामदैवताच्या उरुसानिमित्त मैदान प्रारंभ झाला आणि कुस्ती जिवंत ठेवलेली आहे. हो, काळ भैरवनाथाचा उत्सव संपन्न होतोय. प्रत्येक गावाला ग्रामदैवत आहे. भैरवा असेल, मसोबा असेल, हनुमान असेल. बळीच्या राज्यामधले हे सगळे सरदार होते. पुढच्या 2 महिन्यामध्ये बळी नावाचं पुस्तक येते उमेश तांदळेचं. कोणाला वेळ भेटला तर वाचा. काळ भैरवनाथ कुठून आला? काळ भैरवनाथ हा बळीच्या काळामधला त्या गावांचा सरदार होता. जशी पाटील की देशमुख होती, तसे भैरवनाथ असेल, मसोबा असेल, बिरोबा असेल, खंडोबा असेल, ही बळीच्या काळामधली सरदार वतन असणारी लोक होती आणि त्यांच्या माध्यमातून त्या भागातला कारभार चालायचा. बळीचं जे राज्य होतं, आपण जे पाडव्या दिवशी 5 जण पूजतो ना, त्यातले बळी, बळीचा मुलगा, बाणासुरन हे सगळे पूजले जातात. त्या बळीच्या राज्यामधले काळ भैरवनाथ, हे डोक्यात ठेवा. ती परंपरा आपण जपतोय. ही परंपरा देव आहे म्हणून नाही, तर बळीच्या राज्यामधले हे सगळे सरदार आणि त्या काळची परंपरा जपणारी लोक आहेत. नसेल ना तर बळी नावाचं पुस्तक शरद तांदळेचं येते पुढच्या महिन्यात. वाचा परत मला सांगा. चला पहिलवान कुस्ती करा. हो, चला पहिलवान. आला शरद भाऊ या इकडं. तस दादा शरद भाऊ तुम्हाला एक आपल्याला अंतर विनंती. की बात सांगतो. 2 मिनिटं. दादा, माऊलीच्या उजव्या गुडघ्याला अगोदर दुखापत झाली. आता सांगितलं नसेल, कारण गावात कुस्ती आपल्या म्हणल्यानंतर आज नाही म्हणून तर आम्ही पण तोच हा, विचार करतोय. ते तुम्ही आता पण कसं आहे सर, गावने ठरवलं गावाचा चितपट निर्णय. व्हायला पाहिजे. पैसे एवढे इनाम आहेत. एवढा इनाम गाव देतोय तर कुस्तीचा निकाल चर्चा करून आता वाजताबरोबर चर्चा करतो काय आले वाजतात. वर्गणीचे 100 50 रुपये याच्यामध्ये आहेत सर. बरोबर, लोकांच्या कष्टाचा पैसा. लोकांच्या कष्टाचे पैसे आहेत. आणि त्या कष्टाच्या पैशाचं मोलच व्हायला पाहिजे. ते व्यर्थ जाता कामा नये. त्या हिशोबाने आम्ही थांबलोय. बाकी त्याच्यासाठी तुम्ही गावकरी मंडळी तोपर्यंत कुस्ती चालूच राहणार आहे. पहिलवान कुस्ती करा, पहिलवान कुस्ती करा जरा.
उभं राहू नका मध्ये. हा महाराष्ट्र केसरीला नेत्यांची भाषण यावेळेस बंद पाडली होती प्रेक्षकांनी. साक्षीदार आहे, मी होतो तिथं. नसेल तर लाईव्ह उघडून बघा. आणि बाहेरून अचानक कुणी वस्ताद होऊ नका. दोघांचे वस्ताद तिथं आहेत आणि ग्रामस्थ मंडळी आहेत. महेंद्र आणि माऊली आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली एक टॉपची लढत. या महेंद्र गायकवाडनं 2 वेळा सिकंदर शेखला तसं 3 वेळा पराभूत केला. एकदा कोथरूडला, त्याच्यानंतर सोन्याच्या गदेसाठी नगरला आणि या वर्षी महाराष्ट्राची लढत लागलेली आहे. आनंद दादा, पियुष भाऊ, तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. महाराष्ट्रातली पोरं लढत आहेत. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. चला पहिला कुस्ती करा माऊली आणि महेंद्र. गाव त्यांचा निर्णय घे. पहिलवान तुम्ही तुमचं काम करा. चला चालू ठेवा. हा महेंद्र आणि माऊली थांबा. हा आणि महेंद्रच्या उजव्या पायात दुखापत आहे. हा जागा सोडू नका, हे थांबा. बघा, ऐका, दोन्ही वस्त बोला. आनंद दा, हेमंत दा. हा 2च मिनिटात फक्त. चालेल. आहे ते पैसे देऊन टाकतो. नाही, निकाल काही लागो. टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांसाठी. फक्त कुस्ती आरपार करा दोघं पण. शाबास. कुस्तीला प्रारंभ झाला. महेंद्र आणि माऊली. आक्रमक झाला महेंद्र माऊली. शाबास. कुस्ती करा माऊली. समोरासमोर कुस्तीला प्रारंभ. एक पटा लागला. शाबास. हो, मध्ये घ्या, मध्ये घ्या. हा, कुस्ती काढायला पाहिजे. जे ठरलंय ते पैसे देणार. 1 मिनिट. चला. बाकीचे खाली बसून घ्या. रेलिंग वरती रेलेले अचानक वाजतात नका हो कुणी. बसा खाली. हो समोर इकडं महिला भगिनी आमच्या तिथं वर बसले रे. पहिलवान हाफ चड्डीवर निळी पेंट बस ना खाली. काय महिला भगिनी काय साठी आल्यात? तिकडे पलीकडे कोपरा. बसा खाली. बोहळपणचे कोण गेले? बोहळपण अमित भाऊ गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये कुस्तीवरती आलेल्या. धन्यवाद अमित भाऊ गायकवाड. चला पहिला कुस्ती करा. शबास माऊली. शबास महेंद्र. काकेत हात घेतला महेंद्र भाऊबलीना. तिथं चडिटांच्या पोझिशन मध्ये माऊली कोकाटे पैलवान. मनोज भाऊ दांगडे यांचे 1000 रुपये. शबास. कडला गेलो जरा जपा. दोन्ही अतिशय तगडी कुस्ती करणारे दोन्ही पैलवान आहेत. शबास. पुन्हा एकदा समोरासमोर. डोक्याला डोकं भिडलेलं आहे. मनगटाला मनगट भिडलेलं आहे. चला महेंद्र. शबास हवा. शबास माऊली. अतिशय प्रेक्षणीय लढा. शबास. दुहेरी पाठ. कडाला बसलेले जपून बसा. हो 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 हो. सोडा दोघं पण. टाळ्या करा जरा दोघांसाठी. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे.
ज्याला बीपी शुगर आहे त्यांनी घर गाठा. आता 5 मिनिटं बाकी आहे, शेवटचे 5 मिनिटं. बीपी शुगर वाले एका कोपऱ्यावर जाऊन बसा, आधार घ्या कशाच तरी, कुस्ती करा. शबास माऊली, शबास महेंद्र. चला पैलवान, शेवटचे 5 मिनिटं राहिले, कुस्ती करा. शबास. आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड. छडी टांगच्या पोझिशन मध्ये माऊली कोकाटे आणि कब्जा घेतलेला इकडं महेंद्रला. चला कुस्ती घ्या. इकडच्या बाजूचे समोरच्या आम्हाला दिसणारच नाही तुमच्या डोक्यात. चला पैलवान, कुस्ती करा. चला माऊली निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये आणि चला दरम्यान कुस्ती कडेला. चला मध्ये बस एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करून हात उंच करून बोलो बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय. हो हप्ते लागत थांबा. मध्ये घ्या, पैलवान लागेल. शेवटचे 2 मिनिटं. चला 2 मिनिटात चमत्कार करा जरा. चला चला माऊली, चला महेंद्र, कुस्ती करा. गर्दन खेच पुन्हा एकदा चालू. शबास, शबास महेंद्र. समोरून लांगाला बोटो गुतवलेले तिकडं महेंद्रना, तर काकेत हात घातला इकडं माऊली कोकाटे पैलवांना. शबास, शबास. आणि लांगाची बोट तोडून घेतलेली आहेत. लाख मोलाचा 1 मिनिट. कुस्ती करा दोघं पण. समय बडा बलवान होता, समय किसी का गुलामी नाही होता. वेळ कधी कुणासाठी थांबत नसते. कुस्ती करा. हो शबास. बाकीच्या हल्ली वाजतात. गणेश भाऊ दांगड जागेवर झोप आहे. हो आता वाजूच नका. डिपार्टमेंटने फार चांगलं सहकार्य केलं साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. आणि वेळ जाऊ दे सर, सोडा कुस्ती, सोडून टाका. आणि कुस्ती सोडून टाका. भैरवनाथाच्या नावावर तमाम कुस्ती शौकीन ग्रामस्थ मंडळी देणगी